नमस्कार, मी श्रुती राहुल बुलेटिन मध्ये आपलं स्वागत करतेय। 36 जिल्ह्यातल्या महत्त्वाच्या 72 घडामोडींचा घेऊया वेगवान आढावा। मनोज जरांगेंचे मेहुणे विलास खेडकर यांच्यावर तडीपारीची कारवाई। अवैध वाळू उत्खनन, वाळू चोरीचे गुन्हे दाखल असल्यानं जालना पोलिसांकडून कारवाई। आरक्षणासह विविध मागण्यांसाठी मनोज जरांगे आक्रमक। 15 तारखेपासून राज्यात साखळी उपोषणाचा जरांगेंकडून इशारा। राहुल सोलापूरकरचं तोंड चपलेनं फोडा आणि 1 लाख बक्षीस मिळवा। शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते शरद कोळी यांची अनोखी घोषणा। शिवाजी महाराज आणि बाबासाहेबांच्या बद्दलच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर सोलापूरकर अडचणीत। वेदांनुसार भीमराव आंबेडकर ब्राह्मण ठरतात। सोलापूरकरच्या नव्या दाव्यानं वाद। शिवरायांनंतर आता आंबेडकरांबद्दल राहुल सोलापूरकर बरळला। सोलापूरकरच्या पुण्यातील घराची सुरक्षा वाढवली। शिवरायांबद्दल केलेल्या वक्तव्यानंतर सोलापूरकरच्या घराची सुरक्षा वाढवली। बीडच्या माजलगावमध्ये सोयाबीन खरेदी केंद्राबाहेर शेतकऱ्यांच्या रांगा। सरकारनं खरेदीची मुदत वाढवावी, शेतकऱ्यांची मागणी। शासकीय सोयाबीन खरेदीची मुदत संपली, त्यामुळे नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांचं सोयाबीन घरातच पडून। अमरावती जिल्ह्यातील 2000 शेतकरी शासकीय खरेदीपासून वंचित। गोंदियातील धानाची विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांचे चुकारे थकले। 1.5 महिन्यापासून 12,000 शेतकरी प्रतीक्षेत। 98 कोटी रुपयांचे चुकारे थकलेले। बनावट औषध आणि खतं तयार करणाऱ्या कंपन्यांवर तातडीनं कारवाई करा। कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा कंपन्यांना थेट इशारा। अहिल्यानगरमध्ये आमदार किरण लहामटे यांचा आदिवासी आश्रमशाळेत मुक्काम। लहामटेंनी चिमुकल्यांशी संवाद साधला। बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाला 2 महिने पूर्ण। आरोपी कृष्णा आंधळे अद्याप फरार। पोलिसांकडून शोध सुरू। न्यायाच्या प्रतीक्षेत आहोत, आम्हाला न्याय हवा। महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांची मागणी। पुढील आठवड्यात मुलांसह एसपींना भेटणार। ज्ञानेश्वरी मुंडे यांची माहिती। चिपळूण नागरी पतसंस्थेतील बेपत्ता कर्मचारी अमित मोरेचं गुढ कायम। 19 तारखेपासून कर्मचारी बेपत्ता। पोलिसांच्या पथकाकडून सिंधुदुर्गमध्ये तपास। गोंदियात लाडक्या बहिणींच्या अर्जांची पडताळणी सुरू। अर्जाची छाननी करून अपात्र करण्याची प्रक्रिया सुरू। छाननीनंतर अहवाल पाठवला जाणार। धाराशिवच्या चिलबडीत जोराच्या वाऱ्यामुळे द्राक्षाची बाग जमीनदोस्त। शाहू जाधव या शेतकऱ्याचं 40 लाखांचं नुकसान। येवला तालुक्यातील देवठाण या दुष्काळग्रस्त भागातील तरुण शेतकऱ्याची किमया। खेकड्याच्या शेतीचा पर्याय निवडत चांगला नफा मिळवायला सुरुवात। खेकडा शेतीचा तालुक्यातील पहिलाच प्रयोग। 600 रुपये किलोनं खेकड्यांची विक्री। अहिल्यानगरच्या कोपर गावात आंतरराष्ट्रीय सहकार परिषदेचं आयोजन। यावेळी सहकार दिंडीच्या स्वागताला परदेशी पाहुण्यांची फुगडी। या फुगडीनं वेधलं उपस्थितांचं लक्ष। वाशिम जिल्ह्यातील 12 मेगावॅट क्षमतेचे 4 सौर ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित। 3500 कृषी ग्राहकांना दिवसा वीज पुरवठा। मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना फायदा। धाराशिव जिल्ह्यात 20,000 शेतकऱ्यांचं सोयाबीन खरेदीविना पडून। हमीभाव खरेदी केंद्र बंद आणि सोयाबीनला भाव नसल्यानं जिल्ह्यातील शेतकरी अडचणीत। बीडच्या माजलगावात शासकीय सोयाबीन खरेदी केंद्राबाहेर वाहनांच्या रांगा। 8 दिवसापासून शेतकरी खरेदी केंद्राबाहेरच थांबून। धाराशिव जिल्ह्यात ज्वारीचे भाव घसरले। ज्वारी प्रति क्विंटल 3,000 ज्वारी उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक फटका। वाशीच्या एपीएमसी बाजारात टोमॅटोचे दर घसरले। टोमॅटोचे दर 8 ते 10 रुपये किलो। बदलत्या वातावरणाचा शेतमालावर परिणाम। शेतकऱ्यांचं मोठं नुकसान। धाराशिव जिल्ह्यात आर्थिक पीक म्हणून राजमा पिकाकडे शेतकऱ्यांचा कल। राजमाला चांगला दर। सध्या प्रति क्विंटल 8,000 ते 9,000चा भाव। अनेकांनी घेतलं भरघोस उत्पादन। यंदा बेदाणा उत्पादनात घट होणार। बेदाण्याचे दरही वाढण्याची शक्यता। द्राक्ष बाजारात विक्री करण्यावर शेतकऱ्यांचा कल। धाराशिव जिल्ह्यातील परंडा तालुक्यातील भांडगावात 150 एकरावर गाजराची सेंद्रिय शेती। भांडगावची गाजराचं गाव म्हणून ओळख। एकरी 1.25 ते 1.5 लाखाचं उत्पन्न। पुण्याच्या भोर तालुक्यातील 9,210 शेतकऱ्यांना अॅग्रिस्टॅक योजनेचा लाभ। योजनेला शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद। शिरपूर तालुक्यातील वनजमिनीवर गांजाच्या शेतीवर कारवाई। कारवाईत आतापर्यंत 8,000 क्विंटल गांजाची झाडं जप्त। वर्ध्याच्या सोरटा शिवारात आग लागल्यानं तुरीची गंजी खाक। तुरीचे मोठ्या प्रमाणात नुकसान। आगीचं कारण अस्पष्ट। वर्धा क्रिकेट सामन्यादरम्यान पालकमंत्री पंकज भोयर यांची फटकेबाजी। श्रमिक पत्रकार संघाच्या वतीनं आयोजित पत्रकार पोलीस संघातील मैत्रीपूर्ण क्रिकेट सामन्याच्या वेळी फटकेबाजी। बुलढाण्यात शिक्षकाच्या भातुकली नृत्यानं
सर्वांची मनं जिंकली. जिल्हास्तरीय कर्मचारी क्रीडा सांस्कृतिक स्पर्धेत शिक्षकाचं भातुकली नृत्य. नांदेडच्या बिलोली तालुक्यातील सगरोळीमध्ये राज्यस्तरीय मराठी साहित्य संमेलन उत्साहात संपन्न. संमेलनाचे अध्यक्ष म्हणून ज्येष्ठ साहित्यिक अच्युत गोडबोले यांची उपस्थिती. 3 सत्रात पार पडलेल्या संमेलनात मुलाखती, कथाकथन, कवी संमेलनाचं आयोजन. पंढरपूरमध्ये दुसऱ्या राज्यस्तरीय कला शिक्षक अधिवेशनाचं आयोजन. कला शिक्षकांची मोठी उपस्थिती. प्राचार्य भारत माळी यांच्या कलाप्रेमी पुरस्कारानं गौरव. तसंच राज्यभरातील 40 कला शिक्षकांचा विविध पुरस्कारांनी सन्मान. ठाण्यातील बाळासाहेब ठाकरे स्मारक सभागृहात छायाचित्रकार चंद्रकांत घाटगे यांचं फोटो आणि पोस्टर्सचं कला प्रदर्शन. चित्रकार प्रदीप म्हापसेकर, व्यंगचित्रकार प्रभाकर वाईरकर, शिल्पकार रोहन पवार, पत्रकार मधु कांबळे आणि गीतकार अरुण म्हात्रे यांची कला प्रदर्शनाला हजेरी. हिंगणघाटमध्ये आमदार चषक 2025 विदर्भस्तरीय कबड्डी स्पर्धेचं आयोजन. द ग्रेट खली आणि आमदार समीर कुणावार यांच्या हस्ते उद्घाटन. स्पर्धेत विविध कबड्डी संघांचा सहभाग. बार्शीतील YP एज्युकेशन सोसायटीच्या कन्या शाळेत वार्षिक स्नेह संमेलनाचं आयोजन. नृत्य, गायन, वक्तृत्व स्पर्धेत मुलींचा सहभाग. मुख्याध्यापक, शिक्षकांसह विद्यार्थ्यांच्या पालकांचीही हजेरी. हिंगोलीतल्या वसमत तालुक्यातील पांगरा शिंदे इथल्या वारकऱ्यांनी 95 दिवसात 3600 किलोमीटरची नर्मदा परिक्रमा पायी केली पूर्ण. ग्रामस्थांच्या वतीनं कीर्तन आणि महाप्रसादाचं आयोजन. जगामध्ये छत्रपती संभाजीराजे नाट्यगृहात 4थ्या देवगिरी शॉर्ट फिल्म फेस्टिवलचं थाटात उद्घाटन. संपूर्ण राज्यातून 2 दिवसीय महोत्सवात 150हून अधिक शॉर्ट फिल्म्स दाखवल्या जाणार. भुसावळच्या दीपनगर परिसरात 14 गावांना प्रदूषणाचा फटका. विद्युत प्रकल्पातून विजेची निर्मिती कमी, मात्र मोठ्या प्रमाणात परिसरात राख पसरल्यानं नागरिक हैराण. भिवंडीवाडा रस्त्याच्या दुरवस्थेसह कामाच्या भ्रष्टाचाराविरोधात काँग्रेसची निदर्शनं. भिवंडीवाडा मनोर खासगीकरणातून विकसित केलेल्या रस्त्याची मागच्या 6 ते 7 वर्षापासून दुरवस्था. रस्ते दुरुस्तीची मागणी. रिव्हर रिवायव्हलकडून पुण्यात पदयात्रा. नदीकाठची वनराई हिरवाई जतन करण्यासाठी पदयात्रा. अभिनेते सयाजी शिंदे, सोनम वांगचूक पदयात्रेत सहभागी. बुलढाण्याच्या कोल्हारा गावात पाण्यासाठी महिलांचा ग्रामपंचायतीवर हंडा मोर्चा. कोल्हारा गावातील नागरिकांवर पाणी विकत घेण्याची वेळ. महिलांकडून हंडा मोर्चा काढत ग्रामपंचायत प्रशासनाचा निषेध. गडचिरोलीत भाजप विरोधात काँग्रेसचं आंदोलन. अमेरिकेतील भारतीय स्थलांतरित नागरिकांना बेड्या घालून पाठवल्याविरोधात काँग्रेसची निदर्शनं. सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी. चंद्रपूरच्या दिंडोरामध्ये 18व्या दिवशी बॅरेज प्रकल्पग्रस्तांचं आंदोलन सुरू. भूमी अधिग्रहण कायद्यानुसार मोबदला देण्याची मागणी. शेकडो शेतकऱ्यांचा आंदोलनात सहभाग. पुरंदरमध्ये ज्युबिलंटच्या महिला बचत गट महोत्सवाला नागरिकांचा मोठा प्रतिसाद. केवळ 4 तासात महोत्सवातील सर्व पदार्थांची विक्री. 54 बचत गटांचा उत्स्फूर्त सहभाग. जळगावच्या भुसावळ नगरपालिकेच्या एक लेखापाल कर्मचाऱ्याला मारहाण. घटनेचा पालिका कर्मचाऱ्यांकडून काळ्या फिती बांधून निषेध. कर्मचाऱ्याला मारहाण केल्यानं कर्मचारी आक्रमक. वाळू माफियांवर कारवाईसाठी गेलेल्या तहसीलदारांची गाडी पोलिसांकडून जप्त. पोलिसांनी तक्रार लिहून न घेता गाडी जप्त केल्याचा तहसीलदाराचा आरोप. छत्रपती संभाजीनगरमधील घटना. मावळमधील गुलाब व्हॅलेंटाईन डेसाठी सज्ज. यावर्षी मागणी कमी झाल्यानं दरात घसरण. आर्टिफिशियल फुलांमुळे फुल शेती धोक्यात. पुण्याच्या भोर तालुक्यातील पोंबर्डीत स्टोन क्रशर जवळ पैशाच्या देवाणघेवाणीतून तरुणाचा खून. विक्रम दादासाहेब गायकवाड खून झालेल्या तरुणाचं नाव तर अनुज मल्हारी चव्हाण असं आरोपीचं नाव. पोलिसांकडून चव्हाणला अटक. वाळू माफियांवर कारवाईसाठी गेलेल्या तहसीलदारांची गाडी पोलिसांकडून जप्त. पोलिसांनी तक्रार लिहून न घेता गाडी जप्त केल्याचा तहसीलदाराचा आरोप. छत्रपती संभाजीनगरमधील घटना. काशीमध्ये अखिल भारतीय मंगलामुखी किन्नरांनी कलश यात्रा काढली. कलश यात्रा बघण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी. गोंदियाच्या सालेकसा तालुक्यात कसारगड यात्रेला 10 फेब्रुवारीपासून सुरुवात. कसारगड यात्रेसाठी 15 बसेसचं गोंदिया आगाराकडून नियोजन. आदिवासी बांधवांचं दैवत मां कंकाली देवीच्या यात्रेला मोठं महत्त्व. पिंपरी चिंचवडमध्ये पिझ्झा मागवल्यानं विद्यार्थिनींना वसतिगृहात प्रवेश बंदी. 4 विद्यार्थिनींना महिनाभर प्रवेश नाही. वसतिगृह प्रशासनाचा निर्णय. प्रवेशबंदीमुळे पालकांमध्ये संताप. दापोली ते शिर्डी साईबाबा पायी पालखीचं मुळशीमध्ये मोठ्या उत्साहात स्वागत. फुलांची उधळण करत पालखीचं स्वागत. साईनामाच्या जयघोषानं परिसर दुमदुमला. धाराशिवच्या परंडा तालुक्यातील शेतकऱ्यांना अॅग्रिस्टिक कार्ड काढण्याचं तहसीलदार गणेश काकडे यांचं आवाहन. अॅग्रिस्टिक योजनेची नोंदणी मोफत असल्यानं जास्तीत जास्त नोंदणी करण्याचं आवाहन.
चंद्रपूर जिल्ह्यातील वाघांच्या भ्रमण मार्गात येणाऱ्या 2 कोळसा खाणींना स्थगिती। ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प आणि तेलंगणाच्या कागल व्याघ्र प्रकल्पाच्या व्याघ्र भ्रमण मार्गात येत असल्यामुळेच निर्णय।